41वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही टीमांमध्ये होणार आहे। सनरायझर्स हैदराबादने 7 सामन्यांपैकी 5 मॅचमध्ये विजयी आणि 2 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि ते पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहेत। त्यांचे 10 पॉइंट आहेत। तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर 8 मॅचपैकी 1 विजय आणि 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे 2 पॉइंट आहेत। रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर पॉइंट टेबलमध्ये 10व्या स्थानी आहेत। तर या मॅचमध्ये कोणती टीम जिंकेल, कोणती टीम विन करेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। मित्रांनो, मागील त्या दोन्ही टीमांमध्ये सामना खेळवलेला होता, त्यामध्ये हैदराबादने विजय मिळवला होता। तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हैदराबादचा बदला घेईल का? रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पॉइंट टेबलमध्ये प्लेऑफमध्ये जाण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे। तर ते हा सामना जिंकू शकतील का? तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे दोन्ही टीमांची प्लेइंग 11, हा एक सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे, दोन्ही टीमांचे हेड टू हेड रेकॉर्ड। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर। मित्रांनो, या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम 11ची मराठी प्रेडिक्शन करत असतो। तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, हा सामना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम हैदराबाद या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे। तेथील पिच बॅटिंग फ्रेंडली आहे। टोटल मॅचेस त्या ग्राउंडवरती 75 खेळवले गेले आहेत। पहिली बॅटिंग करणारी टीम 33 मॅचेस जिंकली आहे आणि दुसरी बॅटिंग करणारी टीम 41 मॅचेस जिंकली आहे। त्या ग्राउंडचा ॲव्हरेज स्कोर 150-160 आहे। सर्वात जास्त टोटल त्या ग्राउंडवरती 277 झाला होता आणि सर्वात कमी टोटल 80, 150च्या खाली 35 वेळा स्कोर झाला आहे। बिटवीन 150 आणि 170च्या मध्ये 11 वेळा, 170 आणि 119च्या मध्ये 13 वेळा स्कोर झाला आहे आणि 109च्या पुढे 16 वेळा स्कोर झाला आहे त्या ग्राउंडवरती। तर ते ग्राउंड हाय स्कोरिंग ग्राउंड आहे। तर मित्रांनो, दोन्ही टीमांच्या मध्ये 23 सामने खेळवले गेले आहेत। त्यामध्ये बेंगलोरने 10 सामने जिंकले आहेत आणि हैदराबादने 13 सामने जिंकले आहेत आणि यावर्षी सुद्धा हैदराबादची टीम चांगली खेळत आहे। तर हैदराबाद या मॅचमध्ये थोडी फेवरेट असणार आहे। तर मित्रांनो, आता आपण पाहूया दोन्ही टीमांची प्लेइंग 11 कशी असणार आहे। हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा सलामीला येतील। एक बाद झाल्यानंतर ॲडन मार्क्रम, 4 नंबरला हेनरी क्लासेन, 5 नंबरला केनितीश रेड्डी, 6 नंबरला शहबाज अहमद, 7 नंबरला अब्दुल समद, 8 नंबरला पॅट कमिन्स, 9 नंबरला वॉशिंग्टन सुंदर, 10 नंबरला भुवनेश्वर कुमार, 11 नंबरला मयंक मार्कंडे आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून हैदराबादकडून टी नटराजन येईल। तर बेंगलोरकडून विराट कोहली आणि फॅफ डू प्लेसिस सलामीला येतील। एक बाद झाल्यानंतर विल जॅक्स, 4 नंबरला रजत पाटीदार, 5 नंबरला कॅमरन ग्रीन, 6 नंबरला सुयश प्रभुदेसाई, 7 नंबरला महिपाल लमरोड, 8 नंबरला दिनेश कार्तिक, 9 नंबरला करण शर्मा, 10 नंबरला मोहम्मद सिराज, 11 नंबरला लॉकी फर्ग्युसन आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून बेंगलोरकडून यश दयाल येईल। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते या सामन्यामध्ये कोणती टीम विन करेल? मित्रांनो, माझे प्रेडिक्शन असे आहे, या मॅचमध्ये हैदराबादची टीम विन करेल। आपल्याला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू। जय महाराष्ट्र।